आजची कथा आहे भगवान जगन्नाथ कोण आहेत आणि ते प्रकट कसे झाले। हिंदू धर्मानुसार चार धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि पुरी असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू चार धामांवर जातात तेव्हा ते हिमालयाच्या उंच शिखरांवर बनलेल्या बद्रीनाथ मध्ये स्नान करतात, पश्चिमेला ते गुजरातच्या द्वारकामध्ये कपडे घालतात, पुरी येथे जेवण करतात आणि दक्षिणेकडील रामेश्वरम येथे विश्रांती घेतात। द्वापार नंतर भगवान श्रीकृष्ण पुरीमध्ये राहू लागले आणि जगाचा नाथ म्हणजे जगन्नाथ झाले। पुरीचे जगन्नाथपुरी धाम हे चार धामांपैकी एक आहे। पुरीत भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर आहे। जगन्नाथपुरीला पुरुषोत्तम क्षेत्र देखील बोलतात। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनाला येतात। तुम्हाला हे माहित आहे का की जगन्नाथ मंदिर हे त्याच्या भव्यतेसोबतच त्याच्या रहस्यमय कथेसाठी प्रसिद्ध आहे। परंतु आज मंदिराची स्थापना कशी झाली, कोणी केली ते आपण बघणार आहोत। कथा थोडी मोठी आहे पण शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला खूप आवडेल। एकदा भगवान श्रीकृष्ण झोपले होते। झोपेत त्यांच्या तोंडातून राधे राधे नामाचा उच्चार होत होता। जेव्हा हे शब्द निघत होते तेव्हा तिथे ज्या पटराणी होत्या त्या पटराण्यांना हे राधे राधे शब्द ऐकू आले। तेव्हा त्या म्हणाल्या, आपण तर भगवान श्रीकृष्णांची एवढी सेवा करतो तरीही श्रीकृष्ण राधाची एवढी आठवण काढतात। राधेसोबत श्रीकृष्णांचे एवढे प्रेमाचे संबंध कसे काय? स्वतः राधा श्रीकृष्णांप्रती प्रेमभाव कसा करत होती? रुक्मिणी आणि अन्य राण्यांच्या मनात असे अनेक प्रश्न यायला लागले। त्यांची ही जिज्ञासा कशी काय पूर्ण होईल असा विचार करत असताना त्यांना त्यांची सासू आणि नंदेची आठवण आली। तेव्हा रुक्मिणी आणि अन्य राण्या रोहिणी जवळ गेल्या तर त्यांनी राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांचं प्रेम, भगवान श्रीकृष्णांनी ब्रजमध्ये केलेल्या लीला ऐकण्याची प्रार्थना रोहिणी मातेजवळ केली। मातेने त्यांना कथा सांगण्यासाठी होकार दिला, परंतु रोहिणी मातेने एक अट ठेवली, मी तुम्हाला कथा तर सांगेल परंतु श्रीकृष्ण आणि बलरामला याबद्दल थोडे पण समजलं नाही पाहिजे, याची व्यवस्था तुम्ही करा। जर त्या दोघांनी कथा ऐकली तर ते दोघे परत ब्रजला निघून जातील, तेव्हा तुम्ही सगळे मिळून देखील त्यांना अडवू शकणार नाहीत। मग द्वारकापुरीला कोण सांभाळणार? त्यांनी ठरवलं की सगळ्या राण्या रोहिणी मातेसोबत एका गुप्त जागी जातील, तिकडेच श्रीकृष्ण कथा ऐकतील। रोहिणी मातेच्या अटीनुसार तिथे कोणी यायला नाही पाहिजे, यासाठी सुभद्रा तिथे पहारा देईल, जी श्रीकृष्णांची छोटी बहीण आहे। पहारा देण्यासाठी सगळ्या राण्यांनी सुभद्रेला मनवलं। सुभद्रा पहारा देण्यासाठी तयार झाली। तिला आदेश दिला होता की श्रीकृष्ण आणि बलराम आले तरीही त्यांना आत येऊ द्यायचे नाही। मातेने आता कथा सांगायला सुरुवात केली। सुभद्रा पहारा देतच होती। रोहिणी मातेने श्रीकृष्णाची बालपणाची लीला सांगायला सुरुवात केली। भगवान नवजात शिशूच्या रूपात कसे वाटत होते, कोणत्या प्रकारे झोपायचे, कसे हट्ट करायचे, रोहिणी माता एवढी भावपूर्ण होऊन सांगत होती जसे की ती कथा त्याच वेळी तिथे सुरू आहे असे वाटत होते। आता बाहेर सुभद्रा पहारा देत होती आणि कथा देखील ऐकत होती। कथा ऐकत असताना सुभद्रा स्वतःला बालरूपात अनुभवायला लागली। सुभद्रा नवजात शिशूसारखी दरवाजात पडून राहिली। तिला काहीच समजत नव्हतं। ती स्वतःला नवजात शिशू समजू लागली। तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम तिथे आले। सुभद्राला दरवाजात बघून त्यांना शंका आली। तेव्हा त्यांनी त्यांच्या सूक्ष्म शक्तीद्वारा रोहिणी माता आतमध्ये ज्या बाललीला सांगत होती त्या ब्रजलीलांचा आनंद घेऊन ते सुद्धा कथा ऐकायला लागले। सगळ्या राण्या कथा ऐकण्यात मग्न झाल्या होत्या। भगवान देखील भावुक झाले, एवढे भावुक झाले की मूर्तीप्रमाणे दिसायला लागले। अगदी ध्यानपूर्वक बघून देखील त्यांचे हातपाय दिसत नव्हते। सुदर्शन पण एवढं मोठं रूप धारण केलं होतं। तेव्हा अचानक देवर्षी नारद तिथे आले। नारदजींनी भगवानांचं असं आश्चर्यकारक रूप बघितलं तेव्हा ते पण भानावर राहिले नाही। थोड्या वेळाने जेव्हा नारदजींची निद्रा भंग झाली तेव्हा नारदजींनी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, प्रभू, माझी अशी इच्छा आहे की मी आज जे रूप बघितलं आहे तुमच्या भक्तांना पृथ्वी लोकावर चिरंतर काळापर्यंत तेच रूप बघायला मिळावं। तुम्ही पृथ्वी लोकावरच राहा। तेव्हा भगवान नारदजींवर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले की नारद, मी कलियुगात याच रूपात नीलांचल क्षेत्रात ओडिसामध्ये माझे हे रूप प्रकट करेल। तुम्ही मला माझ्या ज्या बालभाऊ रूपात, अंगहीन रूपात मला बघितलंय, माझं तेच विग्रह रूप प्रकट होईल, परंतु तुम्हाला त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, अशी प्रार्थना भगवान श्रीकृष्णांना केली। हे ऐकून नारदजी गदगद झाले आणि त्यांनी विचारलं, प्रभू, तो भाग्यशाली कोण असेल ज्याला हा शुभ प्रसंग मिळेल? तुम्ही तर जाणता माझी ही कमजोरी आहे, कौतूहल देखील आहे। जर मी ही गोष्ट समजू शकलो नाही तर मी खूप व्याकुळ होईल।
प्रभू, मी कलयुग येईपर्यंत असंच व्याकुळ राहू का?